जय भीम, जय संविधान, जय शिवराय. जरांगे पाटील साहेब, तुम्हाला एक आग्रहाची विनंती आहे. आरक्षण मागता का ह्या देशाचा वाटोळा करता, हे तुम्हाला मी आज विचारतो आहे. मला सांगा, तुमचा आझाद मैदानचा मोर्चा संपल्यानंतर हे दोन बॅनर, ही अवलाद कोण आहेत ते बॅनर घेऊन फिरत आहेत, व्हायरल होत आहेत. हे तुम्हाला ह्यांना संदेश चांगल्या पद्धतीचा द्या. यांचे त्या बॅनरवरती काय लिहिले गेले ते व्हिडिओ बघा प्रत्यक्ष तुम्ही यूट्यूबला जाऊन. कारण का आम्हाला आहे ना कुठे वादाची भूमिका करता येत नाही आहे, पण जो आमच्या नादी लागतो त्याला उत्तर देखील देता येतं. त्याच्यामध्ये एका बॅनरवरती लिहिलं आहे, घोड्याच्या रेसवरती गाढवं पुढे आहेत. कोणाला बोलतोय तो? काय समजतो काय तो? बाबासाहेबांचे ज्या गोष्टी त्यांनी घडवल्या देशासाठी, तुमच्या 7 पिढ्या नाही, तुमचे परदादा पण आले ना तरी घडू शकणार नाहीत, का कधी होऊ शकणार नाही. आणि एक भडवा सांगतोय, आरक्षण आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे, तुमच्या 7 पुढे आमच्या पुढे जाऊ शकत नाही. अरे भडव्या, तुझी लायकी पण नाही. तुम्ही सांगा, जर तुम्ही शिवाजीराजांचे मावळे म्हणता, शिवाजीराजांनी कधी जातीभेद केलं का? 18 प्रकार जातीनं केलं घेऊन. जरांगे पाटील असल्या लोकांना आवरा पहिलं, हे तुम्हाला लक्षात ठेवा. तुम्ही हे संस्कार देता का यांच्यावर? कुठले वक्तव्य आम्ही वाईट केलं का कधी कोणाबद्दल? मग कोणाबद्दल हे बोलतात? यांचं नाव घेऊन यांना बोला सांगा. ज्या वेळेस संभाजी राजाचे तुकडे गेले, कोणी जमा केले, कोणी इतिहास घडवला त्यांचा, त्यावेळेस तुमचे गेले होते कुठे? शिवाजी महाराजांना मावळे म्हणणारे तुमचे परदादा झोपलेले का त्यावेळेस? याद राखा, तुम्ही जास्त बोलायला सुरुवात केली आहे. तुम्हाला अजून होतं संविधानाच्या माध्यम चौकटीतून तुम्हाला जो आरक्षण पाहिजे तो घ्या, परंतु कुणाच्याही अस्मितेला ठेच देण्याकरिता तुमच्या कुठल्याही व्यक्तीने, कुठल्याही मुलांनी भाषा केली. शिक्षण घेतात का? काय करतात ते? काय त्यांना शिकवलं जातं? तुम्ही हे संस्कार देतात का? अजून सांगतो तुम्हाला, यांना पहिला आळा घाला. तात्काळ लवकर आरक्षण मागण्यासाठी तुम्हाला हमेशा सांगतो, म्हणा नाही आहे, परंतु असे वक्तव्य करा डॉक्टर बाबासाहेबांच्याबद्दल किंवा आमच्याबद्दल, या कधी ज्यावेळेस भविष्यामध्ये पुढे येतील ना, तर ह्यांना जशाला तसं उत्तर देणार. हे तुम्हाला सांगतो, आग्रहाची विनंती. जय भीम, जय संविधान.